श्याम्या तुला सांगत एवढं ऊन आणि तकलीफ होती डोळ्याला लई तकलीफ होती. तू दाखवून घेऊन राव डॉक्टरला मग. हो शामराव, अहो तुम्हाला मी कुठं कुठं बघितलं, दुकानावर पण गेले तिथं नव्हते, बरं झालं इथं दिसले. काय काम आहे त्याच्याकडे तू ये. एवढं काय कुत्र्यावर धावताय, काय काम आहे? नाही तू बघ ते म्हणून म्हणले त्याच्या काही काम असू शकत नाही का? बरं काय काम होतं? ऐका ना, मला आहे ना कुरड्या करायच्या होतं. पाहिलं का आता इथं नवल छोटे मोठे आपण काम करतो ठीक आहे, पण आता बरं कुरड्या घालायला आम्हाला काय सुगंधा. श्याम्या त्या कुरड्याचा नाकाशा काहीतरी करून नकाशा बिकाशा तुम्हाला कोणते छोटे मोठे काम काय धुणं भांडे करायला तर तुम्ही माझ्या इथं? तसं नाही, पण हे संपलं ते आण ते नाही हे आण असं सांगत असते ना. पैसे मी देते, फुकट नाही आणून देत, खायला माझ्या इथं राहता, ते जाऊ द्या. अरे पण तू मला सांग, आता आम्ही जर कुरड्या घालायला लागलो तर त्या गोल येत्या का कसा या करायचं? अहो शामराव, जालू भाऊजी, तुम्हाला कुरड्या नाही करायच्या, कुरड्या मलाच करायच्या, पण मला ते पितळाचं तपिलं कोणाकडे भेटन का तेवढं द्या ना आणून. आमच्याकडे नाही हो. अहो आता गावात तुमच्या भरपूर ओळखी ना, कुणाला तरी विचारा असेल ना कोणाकडे तरी. बघावं लागेल बा सुगंध, पण आता माझं गॅरंटी नाही देता येत भेटन म्हणून. एक काम कर ना, त्या पातेल्यात कर ना. पातेल्यामध्ये ना चिक तुम्हाला माहिती का दाट असतो, आणि तो खाली लागल्यावर ते जळायचं नाही का, तो चिक हाटलं तरी जाईल का? ते होईन म्हणा. ए ते बघू आम्ही ते तपेल्याचं काय ते, पण चिक देशी ना खायला आम्हाला. तपेला आणून द्यायचं मस्तपैकी पितळाचं, म्हणून तुम्हाला मी चिक मस्त गावरान तूप, गावरान गाईचं दूध त्यात मिक्स करून माझ्या इथंच खायला देईन. लय भारी लागत झाले ते गरम गरम. काय लागतो तू चीक तूप टाकल्यावर वरून तुपाची डाळ चमच्यान मग अहो लय मस्त लागतो, पण तुम्ही मला तेवढं तपेल्याचं बघा. बरोबर ठीक आहे, जाय तू. मला सकाळची काढायचं हा, उद्या सकाळी सकाळी कुरड्या राहतील माझ्या 6 वाजता. चालतंय ना, देतो ना आणून. आठवणीने देतो. हा. खायला झाले. हा पण आता हे तपेलं कोणाकडे पाहिजे रे पितळाचं? तू तर शब्द दिलाय त्याला आणून देतो म्हणून, आता बघ भाऊ कोणाकडे पाहिजे. झाले सदा भाऊकडा असाल ना, वतनदार घराने त्यांना अशा जुन्या गोष्टी ठेवायची लई सवय आहे त्याची. नको भाऊ, मला नाही द्यायचे, मी नाही येणार, मला काळ म्हणते ते. म्हणू दे ना मग काळ, मनात काळ म्हणत नाही का मला काही म्हणतात मला ते. चिक खायचं का नाही तुला उद्या गरम गरम? तुला काय करायचं माझ्या संग फक्त चल. मी तुला माग उभा राहीन निस, तो मागायचं. बरं मी मागन, तू काय टेन्शन घेतो. पण आईला आपण जर म्हणलं ना, आपल्याला ते देणारच नाही, ती सुगंधचं नाव घेतलं तरी द्यायचे नाही ते. मग चल मी बरोबर करतो आयडिया. तुला काय करायचं, आपल्याला तपेला भेटण्याची मतलब आणि चिक खाण्याची मतलब. काय तेजस, काय म्हणतो अरे लग्न बिग्नाचं बघ करायचंय, पाहतो सध्या. मी काय म्हणतो, इकडे तिकडे बघूस तर मामाचीच पोरगी कर ना. हो सदा भाऊ. अरे बाबा, नात्यातलं एकदम सोनं असतंय, बाकीचं दिसतं ना ती सोनं नाही बाबा. काही काही त्याच्यात बेंटेक्स असतं. 24 कॅरेटचं सोनं आहे ना नात्यात असतं. बघ सांगायचं काय माझं, ऐकायचं ना ऐकायचं. नवीन पोरांचं लय अवघड आहे आता. काय चाललंय? येत आहे काही खुर्ची उचलाय डोक्यात आहे काय? आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसले ना, आम्ही कशी खुर्ची कस काय उठून तुम्हाला खुर्ची सगळं सांगा. काय मोडीतान तुम्ही, खुर्ची सकट मला पाडितान. नाही हो सदा भाऊ. हा काय पण दोघा जोडीने काम काढलं काय? काम नाही, आलो तर असाच. चाललो होतो, दिसली मैफल बसलेली, म्हणलं चला काय बर बर, बस मग बसू गप्पा. उन्हाळ्यात आहे ना लई तक नाही करायची. खरे हे लिंबाच्या सावलीला आपल्याला आहे ना मरेपर्यंत जागायचंय. असं जगता जगता मध्येच पुचाकला आणि गेला. दुसऱ्या दिवशी फोटो फेसबुकला वाढदिवसाला बी भावपूर्ण श्रद्धांजली, पहिलं वर्ष श्राद्ध, तेच घ्यायचं का टाकायचं ते नाही. आपल्याला एकदम निवांत जगायचंय बस. आपल्याला ये ना सदा भाऊ हेच पटत, मरेपर्यंत जगायचं, ते बी आनंदी. सगळ्यात महत्वाचं काय, आनंदी हा शब्द लय महत्वाचा आहे. तुम्ही पण मरेपर्यंत जगा, पण घरचं खाऊन, आम्ही कुठं बाहेरचं खातो. घरची पिऊन, याला त्याला मागून नाही. हा म्हणजे आपल्या पैशाने हा सवय लावा तर तुम्ही मरेपर्यंत जगता, नाहीतर ह्या पेण्याच्या नादात मधीच मरतात. तुला म्हणलं ना. खरे लोक अरे भांडे कुंडे इकून सगळं घरदार संपित येत, पण वतनदार घरानं येडा काय तू. ऐतिहासिक घराणं आहे तुला सांगतो, घरात काय काय नाही त्यांचे ऐतिहासिक. सायकल तर आपण नेहमीच पाहतो, पण भांडे कुंडे सगळे जुन्या काळातले येडे. काय सांगतो मग विचार साधा बोला, पितळ्याचे तांब्याचे सगळे भांडे असतील त्यांच्याकडे. सगळे आमचं मंडळ आहे ना, चहा सुद्धा पितळाचं पातेलं आहे बारीक, त्याला आतून कलई.
नगरवरून कलाही करून नेतो मी. पितळाच्या भांड्यातला चहा भारी, हा काशाचा थाळा असतो त्याच्या जेवतो मी. आता चांदीच्या बी चमच्यानी घेता येईन, पण काय मी तर सदा भाऊ सोन्याचे चमचे पाहिलं होते. काय सोन्याच्या चमच्याने खीर खात होते. येडा आहे काय तू? तुमचं फार लक्ष आहे राव. अरे आता हे आपले- असं बारीक लक्ष देतात म्हणूनच मी खायचं बंद केलंय. एखाद्या भावकीचं दिवशी चमच्यात जायचा बंद केलं मी. पितळाच्या चमच्यांनाच आता सोनं समजून खातो ते नाही. हा, होय मी पाणी सुद्धा तांब्याच्या भांड्यातलं पितो. काय सांगता? हा, आणि सात्याला असतं पाणी तापायला, त्याच्यात म्हणजे पाणी ओतून घेतलं का आंघोळ चौरून घे दगडी. पंजोबाच्या काळातलं आहे, पंजोबा त्याच्यावर बसून आंघोळ करायची. मी बी कधी कधी उन्हाळ्यात करतो, बाहेर ठेवलेलं आहे ना. आता ते काय जरा काळानुसार थोडं बदललंय. पर माझं काय नाही. काही नाही, ह्यो वरून गोरा आहे आतून काळा आहे. बघ मी म्हणलं ना तुला तो तू वरून काळा असतो, वरून वरून ते- काळा आहे, दात लय पांढरे आहेत, लय हसत जाऊ नको. काम काय ते सांग. सांग ना तू काम तुझं होतं ना. कामाशिवाय तुम्ही वळून यायचे नाही. वळू येत तुम्ही, त्याशिवाय वळून नाही त्याच्यात यायचं. भाऊ तसं काही नाही. आपलं काहीच काम नव्हतं. आपलं काहीच काम नव्हतं. बरोबर. काम आपले डेप्युटी आहेत ना त्यांचं होतं. पण आता ते डेपुटीच होते घेऊन आले. डेपुटीचं काम राजीनामा मागत आहेत का काय माग. अहो, नाही हो सदा भाऊ, तुमचा राजीनामा घेऊन काय त्यांना कुठं जायचं काय दुसरीकडे? विरोधक संपवित नाही, नाही. अलीकडलं राजकारण असं झाले, विरोधी पक्ष नेता ठेवायचा नाही. तुमची एखाद्या गरज वेळेस आता गावच्या विरोधी पक्ष नेता बी डोक्यात खूपसत असेल डेपुटीच्या. डेप्युटीला तुमची गरज लागली. ते म्हणतात ना, राजाला सुद्धा झुरालाही जिमान जावं लागत. लाद घालू का कामरात जरा आहे का मी. तसं नाही म्हणायचं. चुकलं जरा, मन चुकली सदा भाऊ. तुला येत नाही म्हणतो कशाला. तेवढं आहे. हा बरं, इला- जाऊ दे. ठीक आहे. नाही तू जोराळाकडे येऊच नको. तिकडच राजात तिथे जा आणि त्यांची जाडलोट कर गोठ्याची. राजाला घराची. गरज पडली असं म्हणू आपण. जाऊ दे ना, काय फरक पडतो म्हणजे आपल्याला? परत तिथंच आला बरं, राजा. राजा नाही, कोण राजा कशाचा, कोण राजा काही नाही. आपले डेप्युटी आहे. वतनदार त्यांना- येत वतनदार आले, घराण्याचे- खानदानी. हा, विषयच नाही. तर काय झालं, ते डेप्युटीला ते कुरड्या वगैरे करायच्या होत्या ना, त्याच्यासाठी तपेलं लागत होतं पितळाचं. म्हणलं तुम्ही विषय काही आपल्या सदा भाऊकडे. ते म्हणले मी या ना तेवढं घेऊन. मी म्हणलं देते का? ते म्हणले बघा आता डेप्युटीची सदा भाऊची चांगले संबंध येतं, ते का नाही म्हणायचे. म्हणलं पण बरं ठीक आहे जातो बा. म्हणलं मग मी सदा भाऊकडे. शिताळ ते नवीन ते डेगीचं पिल्लू. हा तेच शीतळ तेच ते पंजोबा आजोबाच्या काळापासून ते आहे आमच्याकडे. विषय काय ते. आणि मी राखानी आणि तुमचं त्या साबण नाही धुत. होय पितांबरी आणून घासत आमचं मंडळ असं चाकचाकीत. पितळा असेल तांबा असेल एकदम. डेप्युटीला सांगू ना आम्ही पितांबरीने घासून द्या हा, म्हणून. परत झाले आहे की नाही सांगू, काम, त्याला काय सांगू. अडचण आहे आपल्याला. हा. पण डेपुटीला म्हणायला लाज वाटते का. हा मला तसं वाटलं. काय झालं? ते त्यांना काही काम असते ते म्हणले जा बा तुम्ही आता. काम असते फोन उचलायचा लावायचा. वतनदार तेवढं द्या यांच्याकडं. हा ते नाही, ते नाही, आहे. ते म्हणले एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी कशाला फोन करायचा. तुम्ही जा बोल. फोन नाही ना मग मी देत नाही जा. तू किरकोळ गोष्टीसाठी फोन नाही ना. किरकोळ आहे का गोष्ट. अहो म्हणजे छोट काम आहे ना बुवा, असं त्याच्यामुळे माझ्याकडे नको बघू. तू सांग. केलं काय 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 नक्की काय लागत आहे मला समजा ना. तेच ना चिक हाटायला ते तपेलं का ते शिशी थळ काय ती. हो हे उदार मनाचा राजा आहे. राजे हे खरे राजे. हा धुरायती आहेत. हा. दुराळते. राजे रजवाड्याची परंपरा आहे आमच्या घराला. आम्ही ते पौरस राजा होता ना, अजून कोण होता तो अलेक्झांडर का काय हा मोठे म्हणे आपले. खरे खरे घेऊन टाका जाऊ दे. देऊन टाकितो आम्ही. राजकारणात राजकारण, युद्धात युद्ध, या गोष्टी आम्ही पाळितो पहिल्यापासून. चला ना मग, द्या तेवढं. एकमेकाचा. आता मी इथं बसलोय ना अण्णा आपण कशी इथे बरं मग वतनदारणीला सांगा. मंडळाला फोन करीतो हा. मी आणि तुम्ही तिथून घेऊन जा. चालते. आणि काम झाल्यावर पितांबरीनी घासून आणून द्या. विषय काही नाही तर चकचकत. तशीच खरड राहते ती चिकाची खाली. आणि काय होतं बाहेर 3 दगडावर ठेवितात आणि त्याच्यात जाळ घालितात, बाहेरून काळं होतं. नाही माती लावायला लावून त्यांना. बास हा. वल्ली माती लावायला लावा म्हणजे काळं होणार होणार नाही. हा जा मग. चल चालू. जर त्याला काळं बाहेरून दिसलं तर तुझं तोंड त्या पात्याला घासीन मी. चालते. हा जा. मी लावेन माझ्या हाताने माती. हा नाही तर तुला काळे लावायला लावशील, लावणार. काळे नको लावू. डेप्युटी नाही, त्याच्याकडून नाही, चिक हाटून घेणार आहे. तू हटायला तूच पाहिजे होता. तो जरा मनगटात रग होती
सुगंधा ए सुगंधा अयो काय हो खाली ठेव ना. अगो बाई आणलं का हे मग कसलं भारी हो भारी अरे तुझ्यासाठी काही पण मग कसलं झाड आहे बघा ना. मग खेडी काय तू. तुम्हाला माहिती का मी कधीच असंच बघत होते मला भेटतच नव्हतं. हा ना पण आता आहे ना हे कोणाचं काय असं ना परत काय देत नसते मी काय पैसे असन ते देऊन टाकन 2-5 हजार. असं कुठं असतं काय. हा अरे आपण दिवशी कुरडाय करायसाठी आणले फक्त परत देऊन टाकायचं ते पण उचलून ते मला आणले. आवडलं ना त्याचं काय तर मी काय करू मग मला आवडलं मी ठेवून घेणार आहे आता. तू दुसरं विकत घे हे कुठं. मी लय दुकानांमध्ये बघितलं एवढं जड आणि एवढं दणकट भेटलंच नाही पातळ गुड आहे आताच्या याचे. मग तसं नाही बाबा द्यावं लागेल ते उलट ती पितंबरीने घासून बिसून दे उलट ती आणि त्याला आहे ना करायच्या आधी माती लावची चारी बाजूनी म्हणजे ते काळ नाही पडायचं. अहो त्याला माती लावूनच मी त्याला चुलीवर ठेवणार आहे पण मी देत नसते कोणाचं इथे. ए कुणाचं काय असा ना पैसे देते ना तू हा आपण बरोबर सांग ना तू तू बोल बच्चन आण ना साधा भाऊला. काही सांगा तिकडं सदा भाऊच आहे का. मग अहो मग काही टेन्शन नाही सदा भाऊ का आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेन बरोबर. टेन्शन नाही साधा भाऊ येते साधा सायकलला हात लावला तर मरणाची मारी देत भाऊ. त्यांचं ते खानदानी पाच टपेला येते. ओय, खानदानी श्याम्या, मला असो. नको सांगू भाऊ तुझ्या पद्धतीने सांग साधा भाऊ कसे तांगड्या साळीचे माहिती आहे ना. हा तुम्ही सदा भाऊला घेऊन या मी सांगेन बरोबर सदा भाऊला काय सांगायचं. अरे साधा भाऊला आम्ही सांगितली डेपुटी लागत आहे म्हणून सगळे उलट्यात कुठाने झालेत. पैसे देते ना मी सांगा ना कोणतरी उचलून ना तुम्ही खोटं बोललात किती माहेर आहेत बरं आहे की नाही. जावा देत नसते मी आता. आईला उपकार केला ना वाया गेला अशी गत झाली बा आपली आता चल निघावा जा उठा ना काही तर काय जेवायला थांबा त्या का. झाल्या सोपं नाही साधा भाऊला सांगायचं. डेपोटीच्या पार कुलड्या तळूस तर तिकडे ठेवायचे काय पातेलं माझे पातेलं आणून द्या ना. साधा भाऊ तू नसता तिकडं आला का मागायला याच्याकडे बोट दाखवतो आणि ही बी आहे ना पातेले आणून द्या. केवढं याच्याकडे बोट दाखवायचं काय आहे? साधा भाऊ केवढ्याच होतं ती. बावळा टेका पंजाची वस्तू आहे ती पण तिची किंमत किंमत असेल ना तिची काहीतरी. किंमत ना 10 तोळे सोन्याची किंमत आहे. 10 तोळे दिलत आणि पातेलं घेतलं होतं माझ्या पंजीनी लक्ष्मीबाईंनी त्या. अहो त्याचं काय झालं 10 तोळे असं आता आहे ना आता सोन्याचे भाव जादा झाले त्यावेळी असंच सोन्यानं ज्यावरी घेऊ जवळजवळ सारख्यातच होतं ना असं. ते डेपुटीन बाईने काय केलं हा घोड्या बिड्या झाल्या सगळं भारी कुलड्या आल्या त्या पांढऱ्या शिपेत शिपीचे एकदम भारी असं. डागलंच नाही ना ते. आणि मस्तपैकी त्याला पितंबरीने घासून बिचून चकाचक करून आपलं पोर्च मध्ये ठेवलं सुकायला. काय चमकत होत सोन्यापेक्षा बेथार. हा एकदम पण झालं काय तांब्याच पातेलं सोन्यापेक्षा चमकत होतं ज्यादा. पितांबरी लावून घासलं ना त्याच्यामुळं. तांबा आहे ते आणि सोन्यावनी कोणत्या कसं तरी चमकत. भांगारवाल्याची नजर पडली त्याच्यावर हा साधा भाऊ. हा आणि ते गेलं ना घेऊन चोरलं काय पातीलं. तपेलं. मला सांगू नका मला पातेलं पाहिजे आणि तीच पातेलं पाहिजे. नाही ना डेपुटी म्हणले साधा भाऊला विचारा केवढ्याच आहे त्यांचे पैसे देऊन टाकू बुवा. पैशाच्या त्यांना म्हणावा ताली घाला ती वावर फुटलाय पाण्याने डेपोट मला तीच पातेलं पाहिजे नाहीतर मी पोलीस केस करीत असतो. त्या ज्या पंचायत आहे माझ्या बावळट केस करायला चालले काय. डेपोटीकडे चाललो. डेपुटीकडे कशाला जाता तुम्ही मला डेपो तुम्ही ना माझ्या शिताळ्याची सोय लावा नाही तर तुम्ही जिथं दिसता तिथं तुमच्या नडग्या सुजावणार. श्याम्या पोलीस के तुझे बी त्यात लाकडानी त्याचे 2 ना तो हे 2 ठोके. डेपुटी कशाला बुडीतात पैसे तयार आहेत ना ती. बघ ना मी पैसे घ्यायचेत का मला त्याच्यावर 4 शिताळे घ्यायचे. लावलाय साधा भाऊ काय चाललंय अहो मी म्हणलं कशाला जाता डेपुटीकडे. हा काय काय काम नाही ते काय झालं काय आणलंय माझ्यावर मोर्चा इथे गावात? उपकार केला आणि व्हायला गेला. काय झालं म्हशीला टोण्या झालाय श्याम्याच्या चुलत्याच्या. मग हा तुम्ही- का तिकडं नाही धार काढायला गेला टोण्याची तू विषय काय चाललाय आणि म्हशीला टोण्या झाला तुझ्या लावत घरी कमरात काय झालंय मला काय शेताला आणलं तू मला चीक करायचा म्हणून आणि आता भांगरावल्याने नेलं म्हणते ते उचलून का कुणी नेलं. तुम्हाला दिलं ते जपून आणून द्यायचं होतं ना घासून परत ते तर राहिलं आणि इथून चोरीला गेलं. कशाचं चितळ काय मला कळानाच कुठलं चिक हाटायला आणलं होतं. तुम्हाला चीक करायचा होता आणि हे म्हणले डेपुटीला
कोरड्या करायच्या तुमचं तेवढं शेताळ द्या. मी म्हणलं घेऊन जा, राजकीय काय असेल विरोध तो बाजूला, माणूस दे मदतीला कधी येईन, आज कुरडा करायच्यात घेऊन जा म्हणलं. वतनदार घराणं म्हणजे मोठ्या मनाचं. मोठ्या मनाचं जाऊ दे ना गेलं तर अरे नाही. बंद करा त्या शिकरा पुऱ्या. सदा भाऊ आमच्याकडे मोठमोठाले पातेले आहेत. मी पितळाचे पातेले माझ्या मंडळीला ना तिने आणून ठेवलेले आहेत. आईच्या हातचे आहेत. तुमचं कशाला आणू आम्ही? म्हणजे आम्ही त्यांना म्हणलं ना डेप्युटीकडे जायची गरज नाही, काय असेल ती भरपाई देतोच म्हणून. कोण भरपाई देत? पण माझ्याकडे आणलंच नाही ना तुम्ही. कुरड्या झालेले आमचे 15 दिवस झालेत. काय संबंध आहे? 15 दिवस कुठे शेताळ माझं? हा काही उग सांगा तर उगा. शेताळ कुठे? सुगंधाला लागत होतं. नाव कोणा सांगितलं? डेपुटीचे. तुम्ही दिलं नसताना सुगंधाला म्हणून मग आम्ही डेप्युटीचं नाव घेतलं. माझं शेताळ्याची सोय लाव. ती कोण आहे ना माहित नाही. तिला ती आवड आहे, तिच्याकडे अरे, पैसे नाही नालायक. त्याच्यापेक्षा पोलीस केस मध्ये 10 पट पैसे घालीन, पण तुमच्या कार्यक्रम तुम्ही करीता काय करा माहिती का? शीतळा नेलं म्हणून नका दाखवू. दारातलं उचलून पितळाचे भांडे चोरीला गेले. याची केस 50,000 घ्या. कॅश कॅश आणि 5 तोळे सोनं. ते शेवट येणार नाहीत. अनोखे साक्षीदार आहेत. हा मी साक्षीदार राहतो. चल सुगंधा काढ. नालायक हो. समाय. जा तिथे जा ना. ए, काळ्या. चल ऐका सदा भाऊ ऐका ना नाही सुगंधा सुगंधा स्वयंपाक करीत काय हो? काय नाही झाला का चीक कुरड्या? हा झालं ना, सकाळीच केलं. ते काय तिकडे वाळायला टाकलं काय? हा वळायला टाकलं, चांगल्या पांढऱ्या आल्यात. ते शीतळ माझं तपेलं पेलं तेच तुला म्हणलं ते होतं म्हणून मरणाचं हाणलंय आम्हाला. लय सपकीलं. फार कुत्र्यावाने ओढीत आणलं इथं माहिती का तुझ्या दारात. तुम्ही असं का बरं? कुत्र्यावणी नाही, तुमच्यावर दगड घालायला पाहिजे होते. मला सांगितलं डेपुटीला लागत. डेपुटीच्या इथं डेपुटीन बाईनी पितांबरी लावून वाळायला ठेवलं आणि कोणतरी भंगारवाल्याने घेऊन गेले आणि डेपुटीकडे तर दिलंच नाही. अरे भामटे लाबाड. एवढं खोटं बोलायला लावलं होतं का मी तुम्हाला? हाय का बघितलं का झाल्या एवढं खोटं बोलाव का बरं? यांनी सांगा बरं आता मग खोटं. मी दे साधा भाऊचं शीतळ. शीतळ. हा मग शीतळ देऊन टाक. ते हा, ऐका ना मी काय म्हणते, काय त्याचे किती पैशाचं आहे ते? किती रुपयाचं आहे ते? पैसे ना, एक वर मजल्याचं काम काढ त्या पैशात आणि दुसरा मजला बांध. ते शीतळ ही काय करता नाही दिले तुला. अहो मला आवडलं वतनदार ते. नाही म्हणून तुला म्हणते सारी मी. दुनिया आवडेल. मला तू दुनिया सगळी नको, त्या खरेदी पाटीला करशील हवंय. का? नाही ते नाहीच. आमच्या वाड वडिलांचा वारसा आहे, तो मला ठेवायचा आहे. त्याची किंमत पैशात होत नाही. 12 तोळे सोनं आहे त्याच्यावर घेतलेलं आहे माझ्या पंजेने. आहे का त्याच्यावर 12 12 तोळे सोनं हा आता 12 तोळे सोनं. 12 12 तोळे लाखाचं सोनं काय ते? हा 12 लाखाचं आहे. नाही ना 12 रुपयाचं आहे. आणून दे. मग तुला तीच सांगतोय, त्या काळात घेतलेलं आहे. आता सोन्याची किंमत वाढली, पण त्यावेळी 12 तोळे सोनं दिलंय तेवढ्या शीतळाला. मी आणून देते, हा. पण मला लागल्यावर परत द्या. मीच द्यायला लागल्यावर परत देईन, पण भामट्यापणा वले अहो, पण माणसं मला पाठवू वाटलं नका. तुम्ही मला देणार म्हणून मी आम्ही काय सांगितलं. केलंय? बरं आहे का आता आम्ही तर जाऊ दे, त्यांना अशी खोटं बोलायची सवय. तू तर लय साव रे तो बी याच्या नादी लागून वरून काळा आहे ना, तो आतून काळा व्हायला लागला. बघ ही खानदानी शान आहे. हे काय असे टंग 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 नाही, टंग नाही, पण टंग तुम्हाला ते सांगू आता का? स्टीलचे पत्रे आहेत का काय कुडकुड वाजायचे. आता भेटलं ना तुम्हाला शीतळ. आता आमची इज्जत गेलेली येईन का परत? इज्जत जाऊ द्या. करे तुला आहे का? तुला इज्जत जायला तुझ्याकडे मुद्दलातच इज्जत आहे का? वतनदार ऐका ना, परत जाऊ द्या. आता भेटलं ना, पण मला लागल्यावर द्या बरं का परत. नाही देऊ आता. ते द्यायचंय का दिलं बघा. पुढं मला आतमध्ये लॉकर मध्ये ठेवायचंय. आमच्या मंडळाला विचारावं लागणार आहे. या भामटे परत जर दारात आहे, संडाचं डबडं सुद्धा तुम्हाला भेटायचं नाही. नालायकानो. नुकत्याच कर्नाटक बेळगाव येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत मी आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयातील काय बस तिकडं काय वाडावाडीच करते राव दरवेळेस. बातमी वाचून दे ना, थोबाड फोडीन. बातमी काय वाचित काय बातमी? अरे आपल्या गावचा प्रिय संतोष करपे 55 किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं. कुठं? कुस्तीपटू बेळगाव कर्नाटकला. आणि मग त्याची महाराष्ट्र कुस्ती असोसिएशन तर्फे मिशन ऑलिम्पिक गेमसाठी उझबेकिस्तान येथे निवड झाली. 6 ते 20 दरम्यान ही स्पर्धा झाली. आणि थायलंडमध्ये त्यांनी मिशन ऑलिम्पिक स्पर्धेत
कांस्य आणि ब्रॉन्झ पदक मिळवलं. हे काय असतं? सुवर्ण पदकाच्या खालचे 2 पदक, एकच पायरी राहिली त्याला सोन्याचं मेडल मिळवायला. खालचे 2ही बी मिळाले थायलंडमध्ये. मग त्याला आता सरकारी नोकरी बी भेटेल का? अरे बाबा, सरकारी नोकरी मिळन तो अजून त्याला लय मोठं व्हायचंय. आत्ताशी कॉलेजमध्ये येतो. होय. मग त्यांनी 55 किलो वजन गटात. दिसतंय का त्याचं वजन? काय ते वाजतात संतोष करपेनी पोरग. अरे पाण्यातल्या माशाला पावायला शिकावं लागत का? नाही. तसं संतोष पैलवानच्या पोराला काय पैलवानकी शिकावं लागली का? बाळकडू होतं घरात. आयला बघा आपल्या गावचं नाव कुठं कमावलंय. आता नोकरी लागन. उद्या PSI PI काय ऍडिशनल काही होईन का? लाल दिवा राहीन गाडीवर. बघितलं का झाल्या? काय बघितलं का? काच कुस्त्या कुस्त्या. तू आता कोल्हापूरला तुही फक्त खाजगी वाढली. तुला आहे ना सपाट्या मारता आल्या नाही, जोर नाही. कुठं येतो हे बघ कान. हा, सुपारी झाली होती. आता वयाने ती थोडं कानाचं पाळी माही अशी आत गेली. पहिले अशी सुपारी दिसायची. साधा भाऊ, मी जर आज ठरलेलं ना कुस्ती खेळायची, मी तुम्हाला माहिती आहे गावातल्या कसा आखाडा गाजायचो मी. अरे अजून सुद्धा तू मोठा पैलवान होशील. नाद नाही करायचा. सरकारकडून अनुदान आहे ग्रामपंचायत तर्फे. त्या काय खाजगीला अनुदान आहे म्हणजे आता तुमच्या. हा म्हणजे ते जे असे यजबार झालेले आहेत ना हा त्या पैलवान करता सरकारी अनुदान ठेवलेलं आहे. खायला अनुदान जर तुम्ही मिळून दिलं ना साधा भाऊ, अशी कुस्ती करीन ज्याला खार खार नांगर धरीन त्या पैलवान. डेपोटीकडे जायचं आणि डेपोटीनी ना त्याच्याकरता सगळी व्यवस्था फॉर्म बिल म्हणजे डेपुटीकडे सगळं. डायरेक्ट तुम्हाला खारकन खोबऱ्याची पुढेच नालायक. लगेच तोंडाला लाळ सुटती. त्याचं प्रियचं कौतुक नाही, पण आम्ही पैलवान झाला असतो. तुम्ही झाले गटरगंगा पैलवान. बंद करा गाडी. कुत्रा मागा लागला पळायला लागले काय आलं? डेपुटी मा पाहिलं नंबर बरं का? डेपुटी माया पाहिलं गप्पाय मी आलोय आधी. गप्पाय मी आलो. ए तुम्ही ऐकून घेता दर्शी काय काय नाही काय याचा पहिला नंबर तो ते ग्रामपंचायतीकडून खाजगी आली ना पैलवानांसाठी, त्यात आपला पहिला नंबर आला. आता परत कुस्त्या चालू करायच्या. ग्रामपंचायतीकडून खाजगी आली हा, सदा भाऊ म्हणले ना. काय म्हणले? सदा भाऊ म्हणले ग्रामपंचायतीकडे ती खाद्य येणार आहे ना, खाजगी आपली खजूर बिजूर असं ती. हा, हा. मग आम्हाला पैलवान व्हायचे. कोणला? मला पैलवान व्हायचंय. तुम्हाला माहिती आहे ना डेपुटी मी कसा खतरनाक कुस्ती करायचो. आधी मी पैलवान आहे. याला कोल्हापूर गाजलेलं आहे आपण तुला लाल पट्ट्या, माती. 4 वेळेस उचलून आपटीला मी. असं नका ठोपतो आपण, ठोपटीत ना ए, डायरेक्ट ए, आपटी. ए, ए, गाडी पैलवान ऐ गप ना. मला एक म्हणायचं, सदा भाऊने अचानक खुराक आला हे आलं हे तुम्हाला कशाहून चाललं सांगितले मला काहीच कळलं. हो, ती पेपर वाचत होती. हा. ते आपलं ते हे नाही का प्रियच खरपे. हा, प्रिया खरपे, भाऊ, हा, खरपे. अहो तू तिकडं थायलंडला तिकडं कोणती ऑलिम्पिक स्पर्धा झाली ना मिशन, त्याच्यामध्ये काश्य आणि कोणतं रौप्य पदक मिळवले आपल्या देशासाठी. तुम्हाला आज कळालं का? अरे 2-3 दिवसापूर्वीच तो कुस्ती जिंकून आलाय. टीव्हीवर बातम्यात वगैरे न्यूजला किती चालू आहे. टीव्हीला बी आले. मग याडपाटा हो, आपल्या मेहकरी गावचं नाव किती रोशन केलंय त्यांनी. डेपुटी हा तुम्ही जर मला पहिल्यापासून जर खाद्य घातलं असतं ना गावानी, तर गावाचं नाव एवढं रोशन केलं असतं ना जाल्यानी. मी सोन्याचं गावाचं medal नाही आणलं डेपुटी, असतं, सोन्याचं. देशाचं नाव रोशन करणार तुम्हाला सांगू. गावाचं झालं देशाचं होतं, तुला नाही माहित. मनाच्या बात नका आणूस. होय सदा भाऊ, कोणचा खुराक आला ग्रामपंचायत माझ्याकडे पिढा लावून दिली तुम्ही? अहो आपलं ते अंगणवाडी सुकडी विकडी आहे हा. ना, याला सुकडी देत जा. हम्म. आणि अंगणवाडीचा जो पोषक आहार आहे का, पोषण आहार पोरांचा, हा, हा. तिथं शाळेच्या पुढे बसलेले असते ते. कधी स्वयंपाक होतोय, मग कोण नेतोय, मग कोण गैरहजर आहेत. हे डबे भरून वाटाणे ना भात खाणार आहे. ते म्हणले का खुराक तुम्ही? मग सरकारीच आहे ना. अहो ते खुराक खातीतच ते. ह्यो सुकडेला येत असतो, ह्यो डबा घेऊन याला पोरग बाळ नाही, पण ह्यो दुसऱ्या पोराला सांगणार, पोरो आणला का डब्यात भात, त्या पोरांचा टेस्ट करून बघणार आणि त्या पोरांचा खाणार आणि त्या पोराला म्हणणार जा परत आण. वाटाने चाडला. डेपुटी पोरांना व्यवस्थित पोषण दिलं जातंय का नाही हा, हे हा, पाहण्यासाठी हा, मी त्या- त्या त्या पोषण- duty वर. अच्छा अच्छा अच्छा. या. दुसऱ्याचं पोषण नाही करीत तू, स्वतःच पोषण करून घेतो. हा कोल्हापूरला गेला ना, हम्म. नुसता खाऊन झोपायचा तालमीत एक हा. झालं, याचा आहार वाढला आणि तिथं विहार राहिलाच राहिलाच नाही. नाही. तालमीचं तोंड पाहिलंच नाही. याला 2-4 दिवसात याला याचा आप समजला. हा. सपाट्या नाही, बैठका नाही, जोर नाही. यांनी कधी हौदा बी
खाल्ला नाही 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 ह्यो फक्त लाल मातीत तोंडाला चोळून गोरा झाला. निस्ता गोरा झाला नाही नाही तू चांगला पैलवान झाला असता पण तिने काय केलं तिथं जाऊन फक्त दूध पिणे घोटा पिणे आणि पडे रहो तुपात बस, चिकन, तुपात, हा. तुपात तुपात मटण. मटण. यांनी घरच्याला बोलावलं पण तुम्हाला ती सांगतो टेस्ट ज्याला केली. पैलवान व्हायचंय ना चटणी मिरची खाऊन बी कितीतरी पायाल मला सांगा ना आता तुमच्या काळामध्ये किंवा आपल्या काळात बी चांगले चांगले लोक तयार झाले ना मग? हा काय होतं काय खादी होती मला सांगा कसली खादी? गावातल्या तालमी बी काय होत्या त्याच्यात दोर काढून हा तुमची तब्येत बी काय कमी होती का मग हा देत आता हे वयोमानाने झाली कमी हा. होतं मागे गावकीनी झालं ते व्यायामकडे दुर्लक्ष हा देत आहे ना अजून पण कशी डेपुटी नाही मग मी नाही कुस्त्या नाही खेळलो बरं अरे का खजूर काही नाही होय बदाम काजू बिजू काही अरे तुम्हाला सुचत आहे काय आज त्या प्रियजनी एवढं मोठं नाव कमवलंय त्याचा सत्कार बित्कार ठेवायचा त्याचा कार्यक्रम ठेवायचा का तुम्हाला खाजगी सुचली तीच बातमी वाचित होतो म्हणून यांना पहिलवानकीच स्वप्न पडलं तीच बातमी त्यांना तेच सांगितलं पुढे थायलंड कुठं मेकरी पुढे त्यांनी नाव कमावले तुम्ही नाव आमचं मेखरीच नाव निघतो ना यांच्याकडे बघून जाल्या आहे ना जाल्या नामांकित पहिला नव्हता जाल्याला जर प्रॉपर खाजगी बिदगी भेटली दिला असता गावानी पी पण ह्यो नंतर वाईट वळणाच्या पोराच्या का नादी लागला दारू पियायला लागला आज मला सांगा ह्यो चांगला आम्ही चांगल्या कुस्त्या करायचा ना आज जालेन जर वाईट परत नसती घेतली आणि दुसऱ्या पोराच्या नादीने लवकर लग्न करून बसला डेपुटी काय होते ती जर वाहत गेले ना मग असे पार फुग्यावर आला ना नामांकित अहो हे कुस्ती काय करायचं अशी हिरोळ्यावनी चटपाट अहो चुलत्याने लय मदत केली गाव बी मदत करीत नव्हतं का याला पण याच्या डोक्यात संगत वाईट ह्योच गेला काही दिवस बाहेर तिथून पुढे हेच करून आला हे लाल गाजरे आला ना गावात तिकून तवापासून झालेलं आहे तिकून चकलाय तू तिकडे जातो बरं, तिकडून आता खातो सत्काराचं म्हणावं घ्या टीव्हीला बातम्या पेपरला बातम्या आणि आपल्या गावात आपण आपल्या ग्रामपंचायतीचे राजकीय हेवे दावे राजकारणातल्या कुस्त्या चालणारच आहेत तुम्ही धोबी पाछाड देता नाही तर मी देईन तुम्ही कुंभारी चाल खेळता पायात पाड्या अडकीन मी तर पाडून तुम्हाला उचलीन पण आपल्या गावचं नाव खरंच आपण इथले आहेत. अगदी बरोबर माझ्या मनातलं बोलला सदा भाऊ तुम्ही ह्या राजकारणाच्या कुस्त्या चालूच असतात पण ज्या वेळेस आपल्या गावचं कुठेतरी नाव रोशन करतंय तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे बरं का तुम्हाला सांगतो त्या संतोष तात्यांनी फार प्रतिकूल परिस्थिती त्या पोराला तयार केलंय आज जर त्या दोघांचा सत्कार झाला तर बाबा आपल्याकडे जर कौतुक झालं तर त्यांच्यामुळे अनेक लोक तयार होणार आहेत अहो प्रोत्साहन मिळतं जो आता व्यायाम करायची इच्छा आहे त्याला ते प्रियचं पाहून वाटत ना आपण करावा तालीम कुस्ती आपलं बी नाव होईल बरोबर आहे आणि तुला सांगू का आता तू मला त्यावेळेस नाही होता नाही, जाऊ आलं दे. पण आज त्या प्रियेचं पाहून गावातले तरुण पोरं बरं का प्रोत्साहन पर आदर्श घेऊन काहीतरी करतील निदान आपल्याला गावाचं नाव अजून वर जाईल अहो गाव देशाचं पदक मिळवलंय त्यांनी राज्यात नाव गेलंय त्याला अख्ख्या मराठी माणसाला नाव माहीत झाले काय विषय 1000 रुपये द्या कशाला मग आता सत्कार करायचा म्हणलं हार आणावं लागेल नारळ आणावं लागेल शाली आणावं लागतं भेटे 1000 रुपये द्या म्हणजे हे तिकडचे तिकडेच गायब होते नाही हो, डेपुटी नाही त्याची सोय आम्ही करू हा चांगला कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाचा बोऱ्या ओजीत हा आणि कार्यक्रमात कोणी तिथं धिंगाणा करायचा नाही आणि कोणी काय कुठाने करून यायचे नाही तुम्हाला सांगतो गावातील आता घरोघरी जाऊन सांगा जेवढे लोक जमते त्यांनी गावात सत्काराला या बरं का मी आता सदा भाऊन मी जातो संतोषला सांगतो त्या पिरेजला सांगतो आता काय करू आपल्या चावडी पुढे ना छोटासा आपल्या गावाच्या वतीने सत्कार करू मग नंतर सदा भाऊन मी जाईन आमदाराकडे आमदार साहेबाकडून मोठा सत्काराचं आपण नियोजन करू आज गावाचं नाही आपल्या नगर जिल्ह्याचं बी नाव तिने हे केलंय ना नंदू शेठला सांगावं आणि लागलं तुम्हाला सांगतो आपल्या नंदू शेट यशस्वी उद्योजक त्यांना सांगतो नंदू शेट बी पोरांना प्रोत्साहन करतायत हा त्यांचं बी- ज्येष्ठ आबा आहेत, आबांना आम्हाला सांगावं सांगावं लागेल हा. आता मी काय करतो एक काम करा तुम्ही संतोष भवानी प्रियजकडे जा मी नंदू शेटकडे जातो नंदू शेटला बी सांगतो पैसे द्या मी दोघं ते बाकी सामान आणतो ना. ए, वा बाजूला तुम्ही मला बाजूला- घरापाशी सोडा. सोडा तुम्ही आहे ना तुम्ही अजिबात मी काय म्हणतो तुम्ही सत्काराची याचं अजिबात काळजीच करू नका मी चालन ते आणू बसायला कुठं? तिथं मग. हा, आण जा. फक्त चटई असं ते. आलं गाडीला झालं चालू ते काय आहे, वतनदाराची सवय नाही गाडीला म्हणून चालू होत नाही सुद्धा विरोधक ओळखीची. बरं मी काय म्हणतोय याडेवणी करू नका पटकन जा आणि नाही. गावातल्या लोकांना सगळ्यांना सांगू तू. सांगा आम्ही बरोबर 4 वाजता तिथे येतो हा, चालेल. येऊ का तर मित्रांनो आज आपल्या मेहकरी गावासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे कारण की आपल्या मातीतील आपल्या गावचा सुपुत्र प्रियच संतोष करपे यांनी आपल्या देशाची नव्हे आपल्या महाराष्ट्राची आपल्या गावाची मान उंचावली आहे कारण की त्याने थायलंड येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक गेम्समध्ये रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहे
त्याचे मी आपल्या गावाच्या वतीनं स्वागत करतो. तर अतिशय मानाचा असा तोरा आपल्या गावासाठी त्याने आणलेला आहे. तर त्याचा सत्कार आपल्या गावाने आयोजित केलेला आहे. तर मी विनंती करतो आपल्या गावचे यशस्वी उद्योजक आणि सरपंच माननीय नंदुशेठ पालवे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. हार घ्या. आबा हार घाला. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आबा आणि सरपंच हार घालून सत्कार करतील. घ्या. ओके. फोटो काढतोय. हा घ्या घ्या एक फोटो घ्या पटकन. सगळीकडे व्हायरल कर बर का. माईल सगळे. मला कट करू नको. ए वतनदार घराण्याला घे. असा ओके. शामराव दाजीला विसरू नको ना भाऊ. हा, घेतला घेतला घेतला. दाजीला घ्या. घेतला फोटो. बरं. तर कुठल्याही खेळाडूच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. आता आपल्याला माहिती आहे प्रियच्या यशामागे त्याचे वडील म्हणजे संतोष भाऊ करपे, संतोष तात्या करपे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतोष भाऊंनी प्रियला कुस्तीचे धडे दिलेले आहेत. त्यांनी स्वतः बरेचसे मुलं या गावामध्ये घडवलेत. तर मी आपल्या गावचे वतनदार म्हणजे सदाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी संतोष तात्या करपे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. या ए अरे फोटो काढ ना एक वतनदार घराण्याचा. याले फोटो काढ. मला नाही तू काढ. याले फोटो काढ. त्याला फोटो द्यायचा. या पटकन फोटो काढ. नाही, नाही. शामराव श्यामेला माझा फोटो काढायला कटाळा यायला लागला ना. मी सत्कार केला. हा. डेपुटीचा म्हणला तो वरून उठून आला. मी बी सेल्फी सेल्फी घ्या सेल्फी घे. मागाशी नव्हतो मी. आता सगळे येते. हा. ओके. ओके. थांबा एक असा घेत. थांबा पाजा. हा दिसला. ओके. भारी एकदम. बसा सगळे बसून घ्या. आबा बसा. अयो. तुम्ही चला, चला, चला. पुत्र जन्माला आला. तर मित्रांनो अतिशय अभिमानाची बाब म्हणजे प्रियजने आज आपल्या गावाचंही नाव देशाच्या नव्हे राज्याच्या फार नॅशनल लेवलला झळकवलं आहे. तर मी आपल्या गावचे यशस्वी उद्योजक नंदुशेठ पालवे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर आणि त्याला शुभेच्छापर 1-2 शब्द बोलावेत. आज आपल्या देशाचं आणि गावाचं नाव ज्यांनी उंचावलं असे आपले प्रियेश करपे यांचा सत्कार गावच्या वतीने होत आहे. तसेच प्रियेशला मी पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि असंच आपल्या गावाचं आणि देशाचं नाव उंच उंच करीत राहो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तर आता आपल्या गावचे वतनदार आणि नामांकित कुस्तीपटू जरी नॅशनल लेवलला ते खेळले नसले गाव पातळीवरचे हगामे ज्यांनी गाजलेले आहेत. रेवड्यापासून सुरुवात करून 5-5 हजारापर्यंतच्या कुस्त्या ज्यांनी जिंकलेल्या आहेत असे गावचे वतनदार सदाभाऊ यांनी स्वागतपर आणि शुभेच्छापर 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना गावाच्या वतीने विनंती करतो. म्हणजे सदा कुस्त्या खेळायचे काय. हा तू ऐकून घे. तुम्ही बाळात्यात होते त्यावेळी मी हा. कुस्त्या खेळत होतो आणि हे एवढ्या याचायला यायचे. आता हे टोचून बोलणं आहे. डेप्युटी आपल्या गावचा हिरा प्रियज संतोष करपे. कसं आहे आमचा वसा थोडा बारीक होता शेवऱ्या एवढ्याचा. संतोष शेट निघाले पुढं. त्यांनी कुस्त्या केल्या. आमच्या असते 5 पर्यंत गेलेल्या त्यांच्या 50 वर गेल्या. आता ही लाखाची कुस्ती राहिली नाही. हिचं काय किंमत पैशात होणार नाही. आपल्या देशाचं नाव 100% आता मिशन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि काय म्हणले तुम्ही कांस्य पदक मिळवलेले. त्याचे प्रयत्न राहतील. आपल्या सगळ्या गावचे आशीर्वाद राहतील आणि ती गोल्डन आहे ना सुवर्ण ती सुद्धा एकदा आपल्या गावाला दिसणार आहे. त्याच्याकरता आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आजच. आणि राजकारणात कुस्त्या होत्यात नोरा कुस्त्या पण डेपुटी ही कुस्ती म्हणजे परदेशात जाऊन लढायची ना. थायलंडला जाऊन कुस्ती मारलेली. त्यामुळं नक्कीच आपल्या गावचं नाव मोठं झालेलं आहे
आपल्या तालुक्याचं होईन, जिल्ह्याचं होईन आणि त्याच्याबरोबर बाहेर गेल्यामुळे देशाचं सुद्धा नाव त्यांनी मोठं गेलेलं आहे. आपलं आहे आपलं गाव कुसाच्या बाहेर थोडं थोडं एक 10-5 गावात सरपंच डेपुटी वतनदार 12 मैलाच्या पलीकडे समजत नाही कोण वतनदार आणि कोण डेपुटी आहेत. डेपुटी आता तुम्ही पण कुस्त्या करीतात, आहे तुमची तब्येत पहिलवानावानी पण कुस्ती केलेल्या नाहीत तुम्ही आपल्या इथंच. पण प्रियजनी देशापार आपलं नाव आणि आपला झेंडा फडकावलेला आहे. त्याला पुन्हा एकदा वतनदार आणि सगळ्या गावाच्या वतीने, सगळ्या दोन्ही पार्ट्याच्या वतीने शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा. सदाभाऊने अतिशय मोजक्या आणि शेलक्या शब्दामध्ये आपल्या प्रियचं कौतुक केलेलं आहे. सदाभाऊ तुमचे खूप खूप आभार. असाच पाठिंबा आपल्या गावच्या तरुणामागे राहावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि त्याच्यानंतर आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं नाव ज्याने नकाशात झळकवलं असे प्रियच संतोष करपे या पैलवानाला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि गावातील तरुणांना प्रोत्साहित करण्यापर 2 शब्द बोलावेत. 16 जानेवारी रोजी झालेल्या बँकॉक थायलंड येथे इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत माझा 2य क्रमांक बसून मी आपल्या भारताचं नाव, गावचं नाव व महाराष्ट्राचं नाव रोशन केलं. तसेच माझे मार्गदर्शक वस्ताद करपे तात्या म्हणजेच माझे वडील यांच्या मार्गदर्शनाखाली मी इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेपर्यंत पोचलो. तसेच माझ्या मागील जो हात आहे ते माझे वस्ताद, माझे मार्गदर्शक, माझे वस्ताद असतील, माझे गावकरी असतील, सर्वच गाव यांच्या मार्गदर्शनाखाली मी इंटरनॅशनल कुस्तीपर्यंत पोचलो. आणि माझं ध्येय एकच होतं की आपल्या गावचं नाव रोशन झालं पाहिजे. आपल्या गावचं नावाचं भूषण म्हणजेच आपल्या गावातील खेळाडू. मी स्वतः पैलवान प्रियज करपे बँकॉक थायलंड येथे माझी 55 kg ग्रीको रोमनमध्ये निवड झाली असून तिथं माझा 2य क्रमांक आणि 3य क्रमांक मिळवून आपल्या भारताला कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवून दिलं. आणि आज माझा या गावकऱ्यांनी जो सत्कार ठेवला त्या सत्काराचा मी स्वीकार करतो आणि गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. वा 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 वा. तर आता आपल्या प्रियचे आधारस्तंभ आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्याचे वस्ताद म्हणजे त्याचे वडील संतोष तात्या करपे मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावं. जय हिंद, जय भारत. आजचाच सत्कार समारंभ कार्यक्रम आपले गावाने असतील, हे कलाकार असतील, आमचे नंदूभाऊ मित्र, तसेच गावचे सरपंच यांच्या माध्यमातून आज हा एक आगळा वेगळा समारंभ केलेला आहे. आणि ह्या समारंभाला आपण सगळे गावकरी आहोत आणि आमचा जो सन्मान केला, ज्या मेखरी गावाचं नाव थायलंड, हायकॉंग आणि अजून एक मलेशिया ह्या ठिकाणी आम्ही एक छोटीशी नाही पण एक देशाची एक नाव उंचवलं, असं एक तिरंगा झेंडा आम्ही तिथं फडकून आलो. तर मेहकरी गावाचंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर ही आपली चर्चा चालू आहे, पूर्ण न्यूजला चालू आहे. परत आता सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढे पेपर वगैरे सगळे मी दिलेले आहेत. तर ह्या सोप्या गोष्टी नाहीत, भरपूर काही अडथळे आले तरी ह्या गावाने माझ्यावर एवढं प्रेम केलं, मेहकरी गावाने, आणि त्यांचे उपकार मी कधीच विसरायचो नाही. आणि तसाच प्रियज आणि इतर काही खेळाडू असतील यांनी अजून तयारी लावात, कारण जी तयारी करायची असती त्याला लय अडथळे येतात. हे एक हत्ती पोसणं बरोबर आहे, कारण एक पैलवान बनवणं म्हणजे एक हत्ती पोसणं असा इतका खर्च लागतो. पण चटणी मिरचीवर आपल्या ग्रामीण भागातून ह्या पोरांनी दाखवून दिलं का प्रियज करपेनी का काय असतो खेळ. हा खेळाचा सगळ्यांनी आनंद घ्या आणि आरोग्य चांगलं ठेवा. मला फक्त यांच्या 2 शब्द गावकऱ्यांनी मला बोलायला चान्स दिला, गव्हाणे पाटलांनी, गावकऱ्यांनी. तर मला एकच त्याच्यातून सांगायचं आहे का सगळ्या तरुणांनी व्यसनापासून बाजूला राहिलं पाहिजे. आपल्या भारत देशावर संकट आता सध्या सगळीकडे युद्ध चालू आहे. आपल्याला अचानक उभं राहायचं असेल तर आपण काहीच करू शकत नाही आणि त्याच्यासाठी आपली आरोग्य चांगलं पाहिजे. सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि आई वडिलांचं नाव पूर्ण देशाभर फडकलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. अतिशय मोजक्या आणि चांगल्या शब्दामध्ये संतोष भाऊंनी आपल्या गावातील तरुणांसाठी मोलाचा संदेश दिला आहे. आता संतोष भाऊचे आणि प्रियजचं सगळ्या गावांनी आपण बघितलेलं आहे की संतोष भाऊंनी किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रियजला मोठं केलं आहे.
आज संतोष भाऊ म्हणले तसं एक कुस्तीगीर पोचणं म्हणजे हत्ती पोचण्यासारखं आहे सदा भाऊ. आता तुमच्या घरात बी पहिला नव्हते, तुम्हाला माहिती आहे खुराक किती लागतो ते. सोप्या गोष्टी नाहीत ह्या आणि ते टिकून ठेवणं याला बी फार महत्व आहे. आज किती का पैलवान आहेत नुसत्या थापा मारून आणि ते म्हणजे हे करून उपयोग नाही, दंड थोपटून खेळ खेळता आला पाहिजे. तो खेळ आज प्रियजनी करून दाखवला आणि त्यासाठी संतोष भाऊंचं एक खूप मोलाचं मार्गदर्शन आणि हे पाठबळ त्याला लाभलं. याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीने परत एकदा संतोष सात्या करपे यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि असंच आपल्या गावातील सर्व तरुणांनी प्रियचा आदर्श घ्यावा आणि इथून पुढे होणाऱ्या इथून मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं नाव असंच उंचावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं प्रियज आणि संतोष भाऊ हे आले, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं, आपल्या ग्रामपंचायत सदस्याच्या वतीनं आणि सरपंचाच्या वतीनंही अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रियस तू यापुढेही आपल्या देशाचं रौप्य कास्य नाही तर सुवर्ण पदक घेऊन नाव उंचावं अशी मी सद्गुरुनाथाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.